गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर गणेश उत्सव सगळीकडे धूमधडाक्यात चालू असताना त्यांच्याच दरम्यान येणारा सण म्हणजे गौरीपूजनाचा. देवी पार्वतीच्या स्वागताचा हा सण असतो. सौंदर्य आणि समृद्धीने भरलेला हा सण असतो. गौराई आपल्या माहेरी येतात. त्यांची श्रद्धेने आपण 3 दिवस पूजा करत असतो आणि हा 3ही दिवस आपण भक्तिभावाने अगदी उत्साहाने हा सण साजरा करत असतो. तर चला बघूया, या दिवशी तुम्हाला गौरी मातेच्या निऱ्यांच्या पदराच्या आड तुम्हाला खाली एक वस्तू लपवून ठेवायची आहे. ही वस्तू जर तुम्ही गौरीपूजनाच्या दिवशी लपवून ठेवली आणि नंतर तुम्ही ती तिजोरीत नेऊन तुमच्या ठेवली, तर तुमच्यावरती माता पार्वतीचा आशीर्वाद अगदी भरभरून राहणार आहे. घरामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही. आणि जसं की म्हणतात, गौरी आल्या कशाच्या पायी, समृद्धी, यश, कीर्ती, ऐश्वर, आरोग्य, धनसंपदा सगळं काही घेऊन येणार आहेत आणि ते तुमच्यावरती तसाच कायमस्वरूपी तिचा आशीर्वाद राहणार आहे. तर मित्रांनो, 2025 यंदा ज्येष्ठा गौरीचं आवाहन यंदा 31 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:25 या शुभमुहूर्तावरती झालेलं आहे. गौरीपूजन हे 1 सप्टेंबर रोजी सकाळी 5:59 ते संध्याकाळी 6:43 वाजेपर्यंत तुम्हाला पार पाडायचं आहे. या व्रतात देवी गौरीची पूजा केल्याने कुटुंबात सौख्य, समृद्धी आणि आरोग्य वाढत असते. तसेच वैवाहिक जीवन आपल्याला हे सुखी आणि समृद्धी बनवता येत असते मित्रांनो. तर मित्रांनो, या गौरीपूजना दिवशी आपल्याला घरामध्ये सुद्धा कर्पूर होम करायचा आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्तोत्र असेल, स्तवन असेल, ते या दिवशी बोलायचं आहे. तर आपल्या घरामध्ये गौरीचं आगमन होणं म्हणजे घरामध्ये साक्षात माता पार्वती येण्यासमान असते. आणि माता पार्वती ज्या ज्या घरात जात असते त्या त्या घरात नेहमी हे सुख, समृद्धी त्या व्यक्तीला लाभत असते. त्या घराचं अगदी कल्याण होत असते. कारण आपण गौरीचं आगमन ह्या घरामध्ये आपण करत असतो, तेव्हा ते आनंदाने आपल्याला करायचं असतं. तेव्हाच गौरी आपल्या घरामध्ये ह्या थांबत असतात. तर तुम्हाला जर खरंच वाटत असेल की तुमच्या घरातील दारिद्र्य हे निघून जावं, तर तुम्हाला हा एक खास उपाय नक्की करायचा आहे. तर मित्रांनो, स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी किंवा घरात सुख शांती लाभण्यासाठी, ऐश्वर्याचा वास होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आपल्याला गौरीपूजनामध्ये साडी असेल, दागिने असेल, बांगड्या, फुले, कुंकू या साऱ्या काही वस्तू ज्या आहेत त्या गौरी मातेला अर्पण करायच्या आहेत. या दिवशी केलेले संकल्प असतील आणि केलेली प्रार्थना असेल, त्यांचा आपल्याला आयुष्यभर लाभ होण्यासाठी काही खास उपाय या दिवशी आपल्याला करायचे आहेत. मित्रांनो, गौरीची यथाशक्ती आपल्याला ओटी भरायची आहे आणि खणानारळाने ओटी भरणं हे खूप महत्त्वाचं आणि पवित्र आपल्या सौभाग्यासाठी खूप चांगलं आहे मित्रांनो. त्यामुळे गौरीची या दिवशी ओटी भरायला विसरू नका. जरी तुमच्या घरी गौरी येत नसतील किंवा काही कारणास्तव तुमच्या गावी गौरी असतील, तुम्हाला गावी जाणं शक्य नसेल, तर तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींच्याकडे कोणाकडे हे गौरी आल्या असतील, तर त्यांच्या घरी जाऊन तुम्ही आवर्जून गौरीची ओटीही भरली पाहिजे मित्रांनो. तर गौरीपूजनाच्या दिवशी गौरीला साडी नेसवल्यानंतर त्या साडीच्या घड्याखाली एक चांदीचा किंवा तांब्याचं नाणं तुम्हाला लपवून ठेवायचं आहे. किंवा एक साधं नाणं जरी ₹1 जरी लपवून ठेवलं तरी ते नंतर तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. चांदीचे नाणे असेल तर घरात लक्ष्मीचा वास होतो. तांब्याचे नाणे असेल तर आरोग्य व कर्जमुक्ती लाभत असते. पूजेचे संपूर्ण वेळ हे नाणं तुम्हाला गौरीच्या साडीखालीच राहून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या आधी ते नाणं काढून घरातील तिजोऱ्यामध्ये, कपाटामध्ये, पैशाच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. असे मानले जाते की ही नाणे म्हणजे साक्षात गौरी मातेचा, पार्वती मातेचा आशीर्वाद स्वरूप आपण घरात ठेवत असतो. त्यामुळे घरातले जे आहे ते दारिद्र्य, अडीअडचणी, पैशाची कमतरता ही कायमस्वरूपी निघून जात असते. काही जण या दिवशी साडीखाली थोडं गहू, तांदूळ देखील ठेवत असतात. गहू ठेवल्यास अन्नधान्याची कधीही कमतरता येत नाही. तांदूळ ठेवल्यास घरात शांती आणि संतती सुख लाभत असते. तर मित्रांनो, आपण जर गहू किंवा तांदूळ घेतले तर त्या तांदळाच्या वाटीमध्ये सुद्धा ₹1 नाणं किंवा ₹1 चांदीचा कॉईन असेल तुमच्याकडे किंवा एखादं सोन्याचं असेल ते तुम्ही तिच्या साडीखाली ठेवू शकता. असं म्हटलं जातं की यामुळे माता लक्ष्मी आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते, आपल्या घराचं कल्याण करत असते.
तर या उपायाने तुमच्या घरात दरिद्रता, पैशाची टंचाई तुम्हाला कधीच राहणार नाही. तिजोरी सदैव भरलेली राहील. तुमच्या मेहनतीला, कष्टाला फळ मिळेल मित्रांनो. पती-पत्नीतील वादावाद असेल, कुटुंबातील मतभेद हे नाहीसे होत असतात. मुलांच्या शिक्षणात, करिअरमध्ये आपल्याला प्रगती होत असते. थोडक्यात काय तर लक्ष्मीचा वास घरात राहत असतो आणि साऱ्या नकारात्मक ज्या ऊर्जा आहेत त्या नष्ट होऊन आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ही संचार होत असते मित्रांनो. आणि त्यामुळेच काय आहे की माता लक्ष्मीचा म्हणजेच पार्वती मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. रात्री म्हणजे गौरी पूजनाच्या रात्री तुम्हाला रात्रभर तुपाचा एक दिवा माता गौरीच्या समोर तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे. त्यामध्ये 2 लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत, 2 वेलच्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तुम्हाला माता गौरीकडे आपल्या घराच्या समृद्धीसाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे मित्रांनो. हा उपायसुद्धा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. या उपायाने सुद्धा माता पार्वती ही लवकर प्रसन्न होत असते आणि तुमच्यावरती तिची छाया आहे किंवा आशीर्वाद राहू शकतो मित्रांनो. तर यासाठी एक छोटीशी कथा आहे जी अगदी पुराण काळापासून प्रचलित झालेली आहे. तर पुराण कथेनुसार एकदा एका गरीब ब्राह्मण स्त्रीने श्रद्धेने गौरीपूजन केले होते. पण तिच्याकडे मोठे दागिने किंवा वस्त्र नव्हते. तिने फक्त साडीखाली एक धान्य दान ठेवून प्रार्थना केली, "हे गौरी माता, आमच्या घरातून उपासमार जाऊ दे" म्हणून. असे म्हणतात की त्यानंतर तिच्या घरात इतकी समृद्धी आली की कधीही धनधान्याची तिला कमी पडली नाही. ही श्रद्धेची ताकद आहे आणि हाच उपाय आजही लोक करत असतात मित्रांनो. त्यामुळे हा जो पुराणामध्ये सांगितलेला जो छोटासा उपाय आहे तो तुम्हाला नक्की करून बघायचा आहे. त्यासाठी जास्त कोणती मेहनत घ्यायची गरज नाही, जास्त खर्चिक देखील उपाय नाही आहे. पण या एका उपायाने तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं, तुमचे अख्खं जीवन बदलू शकतं. तुमच्या घरात कधीही दरिद्रता पाय ठेवणार नाही या उपायाने. माता पार्वतीचं नेहमी तुमच्यावरती लक्ष राहील, नेहमी तुमच्या घराकडे तिचा आशीर्वाद हा राहील. तुम्हाला फक्त हा एक छोटासा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. तर मंडळी, गौरीपूजनाच्या दिवशी हा छोटासा उपाय गौरीच्या साडीखाली नाणे, गहू किंवा तांदूळ ठेवणे नक्की करून पहा. हे केल्याने घरात दारिद्र्याचं सावट कधीच राहणार नाही. सुख, शांती, लक्ष्मी, ऐश्वर्य कायमस्वरूपी नांदेल. जय जय गौरी माता, जय जय पार्वती माता. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल, तुम्हाला माझा हा उपाय आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.